हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. मास्तर, दिप्या तू मोठेपणी कोण होणार? दिप्या, मी खूप श्रीमंत होणार. माझ्याकडे बंगला, 2-3 गाड्या, मदतीला 10 नोकर असतील. सतत परदेशी प्रवास करणार. मास्तर, बास बास आता. म्हणाली, तू सांग, तू मोठेपणी कोण होणार? म्हणाली, मी दिप्याची बायको. बस झालं आता मित्रा, सोबत उठणं बसणं. दिवाळीत पाहिजे बायको जेलावी सोबतच उठणं. म्हण्या, शर्ट छान दिसतोय. धन्या, पण हा माझा नाही. दुसऱ्या दिवशी, म्हण्या, हा कोटही छान दिसतोय. धन्या, हा सुद्धा माझा नाही. म्हण्या, मग तुझं काय आहे? धन्या, लॉन्ड्री. नाना एकदा बायकोला घेऊन हॉटेलात गेले आणि ऑर्डर दिली. 2 कॉफी. गार की गरम? वेटरने विचारलं. म्हणजे गार कॉफीला 10 रुपये आणि गरम कॉफीला 5 रुपये पडतात. तुम्हाला कोणती पाहिजे? मग गरमच आणा, नानांनी सांगितलं. विचार करतोय दिवाळी पाडव्याला सोन्याच्या 4 वस्तू घ्याव्यात. आरी गोल्ड, टाटा टी गोल्ड, अमोल गोल्ड, केसरी गोल्ड. दिवाळीमध्ये मुलं कितीही हातामध्ये सुतळी बॉम्ब फोडू दे, पण वर्तमानपत्रामध्ये सुरसुरी पेटवताना मात्र मुलीचेच फोटो छापतात. ऑनलाईन भांडण तोच जिंकतो ज्याचं टायपिंग स्पीड जास्त असतो. मित्र, माझं प्रेमाचं लाईफ संपलं रे. दुसरा मित्र, का रे, काय झालं? मित्र, ती म्हणाली मला स्पेस पाहिजे. दुसरा, मग काय केलंस? मित्र, तिला नासामध्ये ॲडमिट करायचं ठरवलं. दिवाळीत नवरा खुश होऊन म्हणून, काल भरपूर मेहनत करून अनारसे आणि शंकरपाळी बनवली. मी विचारले कसे झाले? तर म्हणाले खूप छान झालेत. आज सकाळी नवऱ्याला सासूबाईंशी बोलताना ऐकलं, आई, हिने काल शंकरपाळ्या आणि अनारसे बनवले. नुसते तेलकट, तोंडात पण जात नाहीत. काय करावं या नवऱ्याचं? शिक्षक, बंड्या मला सांग, सत्याग्रह म्हणजे काय? बंड्या, गुरुजी, सत्याग्रह म्हणजे सत्याची गाडी जी कधीच थांबत नाही. शिक्षक, अरे वेड्या, सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे. बंड्या, मग ती गाडी थांबली तर सत्याची गाडी थांबेल ना गुरुजी? बायको, अहो दिवे लावा ना पटकन. नवरा, माचीस लावतो, पण तेल जास्त टाकतो. फट, धूर पसरतो सगळीकडे. बायको ओरडते, अहो दिवे लावा म्हटलं होतं, दिवाळीला धूर नाही. नवरा, अगं मी काय करू, दिवा पण मला फुलबाजीसारखा भेटला. तुम्ही कितीही शिका, दरवाजावर पुश वाचलं की तो खेचायचा की ढकलायचा याचा विचार करावाच लागतो. सत्ययुगात राग आला तर शाप दिला जात होता. आता कलियुगात राग आला तर ब्लॉक केलं जाते. डिजिटल शाप दुसरं काय? आजकालच्या मुलांना काय माहिती दिवाळी काय असते? आमची दिवाळीची सुट्टी तर समानार्थी शब्द 100, विरुद्धार्थी शब्द 100, शुद्ध लेखन 1 ते 20 पाढे, वाक्यप्रचार 100 एवढे सांगायचे. नुकतंच लग्न झालेल्या मन्याने बायकोचा नंबर मोबाईलमध्ये या नावाने सेव्ह केला, माय लाईफ. 1 वर्षानंतर या नावात त्याने बदल केला, माय वाईफ. 2 वर्षांनी पुन्हा नाव बदललं, होम. 5 वर्षानंतर या नावात देखील बदल केला, हिटलर. 10 वर्षानंतर या सर्व नावानं बाजूला सारत त्याने परत नाव बदललं, रॉंग नंबर. आजकाल शांती त्याच घरात नांदते ज्या घरात पती-पत्नी आणि मुलं सगळे एकाच वेळी मोबाईल घेऊन बसलेले असतात. बाकी
वास्तू शांती वगैरे मनाची समजूत आहे. तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरकडे गेले होते. डॉक्टर म्हणाले, "सीटी स्कॅन करावा लागेल." मी म्हटलं, "माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सीटी स्कॅन करायची काय गरज आहे? आता यात माझं काय चुकलं, की डॉक्टरांनी माझी थेट रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये केली?" तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.